नमस्कार मित्रांनो. सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली आहे. त्याच्यामध्ये एक अंड दररोज घेण्यापेक्षा जेव्हा त्या कोंबडीचा मालक पूर्ण कोंबडीच कापून टाकतो तेव्हा त्याच्या हाती काहीच लागत नाही. मित्रांनो, हे जे एक अंड रोज देणारी कोंबडीचे जे उदाहरण आहे तेच आपल्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये SIP सारखं आहे. दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करणं. पण बऱ्याच लोकांना अजूनही असंच वाटतं की जर मी माझ्याकडचे लमसम अमाऊंट ॲड केले तर मी जास्त कमवेन किंवा जास्त रिटर्न्स मिळवेन. तर हा जो प्रश्न आहे हा कॉमन आहे, हा प्रत्येकाच्या मनात असतो. आणि हा प्रश्न का असतो? कारण बऱ्याच वेळेला काही मोठी अमाऊंट आपल्या हातात येते. एखादा बोनस आलेला असेल किंवा रिटायरमेंट फंड आलेला असेल किंवा एखादी जागा जमीन विक्री झालेली असेल, एक मोठी रक्कम आपल्या हातात येते. ती लमसम अमाऊंट तशीच्या तशी शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी गुंतवावी, की जसे सगळे अर्थतज्ञ सांगतात दर महिन्याला करा SIP, त्यानुसार करावी. याचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. आणि त्यासोबत जर तुमच्याकडे लमसम अमाऊंट असेल तर ती अमाऊंट कशा प्रकारे गुंतवायची ते पण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आणि हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं याच्या पुढे कधीही तुम्हाला चिंता वाटणार नाही, कारण मी काही माझं मत सांगणार नाही आहे. तर हिस्टॉरिकल डेटा बघून आपण आत्ता प्रूव्ह करणार आहोत की लमसम करायचं इन्व्हेस्टमेंट की SIP करायची इन्व्हेस्टमेंट की आणखीन कुठला तिसरा मार्ग आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी फक्त क्विकली सांगतो की SIP म्हणजे दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा दर क्वार्टरमध्ये केली जाणारी गुंतवणूक असते. आणि लमसम म्हणजे एक मोठी भरघोस अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असते. त्यासंबंधी एक SIP संबंधी एक डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला, त्याची लिंक पण मी इथे देत आहे, जिथे तुम्ही SIP बद्दल अधिक माहिती मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये फोकस असणार आहे SIP करावं की लमसम इन्व्हेस्टमेंट करावी. मंडळी, इथे आपण एका एक्सेल शीटमध्ये आलेलो आहोत. ही शीट मी बनवलेली आहे तुमच्यासाठी आणि या शीटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथून तुम्ही ती मिळवू शकता तुमच्यासाठी. तर या शीटमध्ये काय आहे ते पहिल्यांदा बघूया. मी एक रेफरन्स म्हणून निफ्टी 50ची इंडेक्स व्हॅल्यू घेतलेली आहे, कारण मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये कसं वाढलं ते बघण्यासाठी. तर जानेवारी 2009 पासून पुढचे 15 वर्ष म्हणजे डिसेंबर 2023पर्यंत मागच्या 15 वर्षांचा डेटा आपण बघत आहोत. या 15 वर्षांमध्ये जसं निफ्टी ग्रो झाली तसेच इतर म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स ग्रो झाले असतील. प्रत्येक स्टॉक जो आहे तो वेगळा वाढला असेल, पण आपण बेंचमार्क म्हणून निफ्टी घेतोय. ओके, तर बघा, निफ्टी जानेवारी 2009 होती 2875 आणि आत्ता जर तुम्ही बघितलं 2023 डिसेंबर 2023 जर तुम्ही बघितलं तर ती होती 21,000. सो 2000 वरून 21,000 एवढी मोठी उडी या 15 वर्षांमध्ये निफ्टी 50ने घेतलेली आहे. समजा आपण याच्यामध्ये SIP इन्व्हेस्ट केले असते तर तो जो सिनारिओ आहे आपल्या पहिल्या शीटमध्ये आहे मंथली सिप. जर मी 10,000 रुपये दर महिन्याला असे मी गुंतवत गेलो असतो 2009 पासून, तर मला किती युनिट्स मिळाल्या असतात त्याचं कॅल्क्युलेशन आहे. आणि त्यानंतर जर मी एवढे गुंतवले असते, सो 180 महिने गुणिले 10,000 रुपये पर मंथ म्हणजे मी गुंतवले असते 18 लाख रुपये. या 18 लाख रुपयांचं काय झालं असतं? या 18 लाख रुपयांचे झाले असते 49 लाख रुपीज, म्हणजे जवळपास 50 लाख रुपये झाले असते. 18 लाखाचे 50 लाख झाले असते. आणि त्याचा XIRR जो आहे, रेट ऑफ रिटर्न, जो म्युच्युअल फंडचा रिटर्न कधीही XIRR कॅल्क्युलेट करायचा असतो, तो आहे 12.39%. हा XIRR काय आहे, का मोजावा, त्याच्या संबंधी पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला, त्याची लिंक पण इथे वरती देत आहे. जर तुम्हाला XIRR माहिती नसेल तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या. तर आता आपण पहिल्यांदा एस्टॅब्लिश केलं की जर मी दर महिन्याला भरतोय तर मी 12.39%ने हिस्टॉरिकल रिटर्न्स मिळवले असते गेल्या 15 वर्षांमध्ये. ही झाली पहिली आपली सिनारिओ. आता दुसऱ्या सिनारिओमध्ये येऊया, जिथे मी दर महिन्याला नाही भरत आहे तर दर वर्षाला भरतोय. ठीक आहे, एवढीच अमाऊंट मी महिन्याला 10,000 भरत होतो म्हणजे वर्षाला 1,20,000 भरत होतो. तर मी आता इथे ॲन्युअल सिपची दुसरी एक शीट बनवलेली आहे. आणि इथे बघा, मी काय केलेलं आहे, कॅश फ्लोमध्ये मी दर महिन्याला न भरता वर्षातून एकदा 1,20,000 भरतोय. उदाहरणार्थ जानेवारीमध्ये
जानेवारी 2009ला 1,20,000 भरले, त्याच्यानंतर जानेवारी 10, त्याच्यानंतर जानेवारी 11, असे वर्षातून एकदा. जर मी असं केलं असतं तर आत्तापर्यंत गेल्या 15 वर्षात मला रिटर्न्स किती मिळाले असते? 12.73%. ठीक आहे. मगाशी आपण जे बघितले होते ते होते SIPचे 12.39. सो आपल्याला जेव्हा मी ॲन्युअल SIP करतो आहे तेव्हा थोडेसे पर्सेंटेज जास्त मिळत आहेत. पण ह्याच्यात एक अडचण आहे. आत्ता मी दर जानेवारीला केलं, ठीक आहे. समजा मी जानेवारी न करता फेब्रुवारी केलं असतं तर त्याची शीट मी इथे बाजूला बनवलेली आहे. इथे मी दर फेब्रुवारीला 1,20,000 रुपये गुंतवले. जर मी असं केलं असतं तर आपल्याला 13% रिटर्न मिळाले असते. म्हणजे जानेवारीत न करता मी फेब्रुवारीत केलं असतं तर 13% रिटर्न मिळाले असते. तसंच जर मी मार्चमध्ये केलं असतं तर 12.81 झालं असतं. तसंच जर मी एप्रिलमध्ये केलं असतं तर 12.54% झालं असतं. तसंच मी मेमध्ये केलं असतं तर 12.27 झालं असतं, म्हणजे कमी झालं असतं. तसंच मी जूनमध्ये केलं असतं तर 12.23 झालं असतं, म्हणजे आणखीन कमी झालं असतं. हे मी तुम्हाला का सांगतो आहे? कारण तुम्हाला कळणार कसं की मी कोणत्या महिन्यांमध्ये माझा हा ॲन्युअल SIP करू. म्हणजेच काय की इथे टायमिंग महत्त्वाचं आहे, जे आपल्याला समजत नाही. आणि टायमिंग कोणालाही माहिती नसतं, मार्केट पुढे कधी जाणार आहे, वर खाली कधी होणार आहे. आणि म्हणून ॲन्युअल SIP जो आहे तो भरवशाचं पॉईंट नाही आहे, भरवशाची मेथड नाही आहे. मंथली SIP जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही डोकं लावायचं नाही आहे. ते कुठल्या महिन्यात भरायचं आपल्याला काही डोकं लावायचं नाही. दर महिन्याला ते जात राहणार आहे. ठीक आहे. सो एक डिसिप्लिन पण आहे. अमाऊंट छोटी आहे, 10,000, 1,20,000 मोठी अमाऊंट आहे. ती कदाचित आपल्याकडे त्यावेळेला असेल नसेल माहिती नाही, आणि त्याच्यामुळे डिसिप्लिन पण आपल्याला मंथली SIPमध्ये येईल. आता आपण जाऊया लमसमच्या सिनारिओकडे, जिथे तुम्ही म्हणाल की मला हे दर महिन्याला पैसे नाही भरायचे, माझ्याकडे आत्ताच मोठी रक्कम आहे आणि मला ती भरायची. त्याच्यासाठी आपण लमसमचे सिनारिओ बनवलेले आहेत. पहिला सिनारिओ आहे वन टाईम. सो समजा तुमच्याकडे पैसे आहेत आणि ते तुम्हाला एकत्रितरित्या भरायचे आहेत. ओके. तर मगाच्या केसमध्ये आपण बघितलं होतं 10,000 पर मंथ, 15 वर्ष भरले तर 18 लाख रुपये मी भरले होते. आता आपण धरून चालूया की माझ्याकडे आत्ता रेडी 18 लाख रुपये आहेत आणि ते मी एकत्र भरले. तर बघा, मी इथे जानेवारी 2009मध्ये जर मार्केटमध्ये 18 लाख भरले असते, माझ्याकडे असते आणि ते मी भरले असते, तर 15 वर्षांमध्ये त्या 18 लाखाची किंमत किती झाली असती बघा, 1,34,00,000 रुपये, आणि 14% मला रिटर्न्स मिळाले असते. म्हणजे जर मी लमसम भरले असते तर मला जास्त रिटर्न्स मिळाले असते. पण याच्यामध्ये पण एक गडबड आहे. गडबड ही आहे की समजा जानेवारी 2009मध्ये माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी ते पैसे भरले समजा 1 वर्षानंतर जानेवारी 2010मध्ये. ओके. आता बघा, 18 लाख रुपये मी जानेवारी 2010मध्ये जसे भरले त्याचे रिटर्न्स किती झाले? 80 लॅक्स ओनली. मग अशी 1 वर्ष आधी भरले होते तेव्हा त्याचे रिटर्न्स 1.34 झाले होते. आणि रिटर्न्स रेट जो आहे तो तर खूपच कमी आहे, 11% फक्त. म्हणजेच काय, पुन्हा एकदा, जेव्हा तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तेव्हा मार्केट चांगलं असणं गरजेचं आहे. 2009 साली तुम्हाला जर माहिती असेल, 2008ला मार्केट पडलं होतं आणि त्याच्यामुळे 8-9मध्ये मार्केट लोएस्ट पॉईंटवर होतं. जर तुम्ही लोएस्ट पॉईंटवर मार्केटमध्ये घुसलात तर तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळेल. पण त्यावेळेला कोणाकडे पैसे नसतात. जेव्हा मार्केट पडत असतं खाली तेव्हा पैसे इन्व्हेस्ट करण्याची डेअरिंग होत नाही कोणाची. इमॅजिन करा, आता कोरोना काळामध्ये जेव्हा मार्केट पडलं होतं, आपल्याकडचे होते नव्हते पैसे आपण त्याच्यामध्ये टाकले असते का? सगळेजण घाबरले होते आणि त्यामुळे कोणी इन्व्हेस्ट करायला तयार नव्हतं. तर अगेन, टायमिंग ऑफ द मार्केट इज रिक्वायर्ड, आणि म्हणून ही मेथड लमसमची काही कामाची नाही आहे. त्यानंतर मी जातो लमसमच्या दुसऱ्या मेथडकडे, ज्याच्यामध्ये मी रँडम इन्व्हेस्टमेंट करतो आहे. म्हणजेच काय की मी कधीही मनाला वाटेल किंवा माझ्याकडे जमतील तसे मी थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करतो आहे. माझ्याकडे 18 लाख एकत्र नाही आहेत, पण मी 1,20,000 ही अमाऊंट जेव्हा पण माझ्या हातात येतील तेव्हा मी भरतो आहे. उदाहरणार्थ इथे जानेवारी 7मध्ये भरले, नंतर जुलै 7मध्ये भरले, नंतर फेब 8मध्ये भरले, नंतर फेब 9मध्ये भरले. असे रँडम कुठल्याही महिन्यांमध्ये मी ते भरत गेलेलो आहे. ठीक आहे. हे जर मी बघितलं असं तर मला 58 लाख रुपये टोटल मिळतात 18 लाखाचे, आणि माझा रेट ऑफ रिटर्न मात्र 11.44 आहे. म्हणजे मंथली SIPपेक्षा कमीच आहे. ओके. सो बघा, आत्तापर्यंत 4 सिनारिओ आपण बघितले. मंथली SIP बघितला, त्याच्यात सगळ्यात जास्त 12.39 होते. ॲन्युअल SIPमध्ये बघितला, ज्याच्यात कधी कमी कधी जास्त होते, ते आपल्याला कळणार नाही कधी इन्व्हेस्ट करायचे ते.
लमसम बघितलं त्याच्यामध्ये अगेन कधी खूप जास्त आले कधी खूप कमी आले, पण मला कसं कळणार की मी कधी इन्व्हेस्ट करू. लमसम 2 जो बघितला रँडम इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये देखील कमी आले. आणि आणखीन एक 5वा सिनारिओ मी घेतलेला आहे, जो बरेच जण म्हणतात की जेव्हा मार्केट खूप पडतं ना तेव्हा आपण इन्व्हेस्ट करूया. ठीक आहे, सो त्याच्यासाठी मी हे सिनारिओ घेतलेला आहे 5% डिप, ज्याच्यामध्ये मी दर महिन्याला SIP तर करतोच आहे, प्लस जेव्हा जेव्हा मार्केट 5%नी पडेल तेव्हा मी अजून 50,000 रुपये गुंतवतो. ओके, हे अजम्पशन आहे, प्रत्येकाचा आकडा वेगळा असेल, पण आकड्याने काही फरक पडत नाही आहे, कारण आपण शेवटी पर्सेंटेजमध्ये रिटर्न्स बघतोय. ठीक आहे, सो मी काय केलेलं आहे इथे कॅल्क्युलेशनमध्ये, SIP मंथली चालू आहे. ठीक आहे, आणि जेव्हा जेव्हा मार्केट करेक्ट होईल 5%पेक्षा जास्त नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट 5%नी पडेल तेव्हा तेव्हा मी 50,000 गुंतवेन. सो इथे बघा सिनारिओमध्ये इथे मार्केट 7.3%ने पडले या महिन्यामध्ये, मग मी लगेच 50,000 गुंतवले. त्यानंतर पुन्हा मार्केट 6.1%ने जेव्हा पडेल तेव्हा मी 50,000 पुन्हा गुंतवले. असे सिनारिओ आपण केलेला आहे. जेव्हा जेव्हा मार्केट 5%पेक्षा जास्त पडले तेव्हा मी 50,000 लमसम केले, सोबत माझे SIP पण चालू आहे, म्हणजे कॉम्बिनेशन केलं. तर बघा, असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला पर्सेंटेज रिटर्न्स किती मिळालेले आहेत, 12.48%. ओके, सो 12.48 आणि आपले ॲन्युअल आपले मंथली SIPचे पहिल्यांदा आलेले 12.39, याच्यामध्ये फार काही फरक नाही आहे. ओके, 0.0105%चा डिफरन्स आहे, ज्याच्यासाठी मला काही डोकेफोड करायची गरज लागली नसती. किती % डीप झाला आहे, कधी इन्व्हेस्ट करायचे, या सगळ्याची चिंता न करता देखील मी मंथली SIP चालू ठेवले असते, तर मी जवळपास एवढेच रिटर्न मिळालेले असते. सो तुम्हाला लक्षात आलंच असेल, आता रिझल्ट्स तुमच्या समोरच आहेत. आपण 5 सिनारिओ बघितले. पहिला बेस्ट सिनारिओ होता मंथली SIP, ज्याच्यामध्ये आपल्याला 12.39% मिळाले. ही इझी मेथड आहे, तुम्हाला काही डोकं लावायचं नाही, नो ब्रेनर आहे, आणि डिसिप्लिन तुमच्यामध्ये आणते, कारण दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट करताय. ओके, आणि म्हणून ही बेस्ट मेथड आहे. दुसरी आहे ॲन्युअल SIP, त्याच्यामध्ये रेंज आहे 23 ते 13% मिळाले आपल्याला, पण टायमिंग इज क्रिटिकल. तुम्ही कुठल्या टाईमला इन्व्हेस्ट करताय ते महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला डोकं लावणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. लमसम 1मध्ये तुम्ही वन टाईम इन्व्हेस्ट केले होते, त्याच्यामध्ये टायमिंग इज द मोस्ट क्रिटिकल. अदरवाईज जिथे 1 करोडचे आपण 80 लाख झालेले बघितले, सो टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. लमसम 2मध्ये रँडम आपण इन्व्हेस्टमेंट केल्या, जिथे 11.44% मिळाले. ऑब्व्हियसली लमसम 2मध्ये रँडमली करतो, त्याच्यामुळे डिसिप्लिन नाही आहे आणि खूप जास्त एफर्ट्स आहेत. पैसे कधी घ्यायचे, कधी इन्व्हेस्ट करायचे, पैसे एकत्र कसे जमवायचे, त्याच्यापेक्षा दर महिन्याच्या SIPमध्ये आपल्याला एवढे एफर्ट्स करावे लागत नाही. आणि शेवटचा ऑप्शन जो होता 5% डीपला आपण लमसम इन्व्हेस्टमेंट केली, त्यावेळेला स्लाइडली बेटर रिटर्न्स मिळाले. सो ही गोष्ट तुम्ही करू शकता. जो तुमच्याकडे लमसम अमाऊंट असेल तर ती एकत्र गुंतवू नका, वाट बघा मार्केट पडायची. 5-6%ने मार्केट करेक्ट होईल तेव्हा इन्व्हेस्ट करा बल्कमध्ये, आणि मंथली SIP मात्र चालूच ठेवा. सो हा एक जो आहे ऑप्शन, तो तुमच्यासाठी उपयुक्त होऊ शकेल, पण त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे. मार्केट कधी पडलं आहे, कुठल्या महिन्यात पडलं आहे, त्याचं ट्रॅकिंग गरजेचं आहे. मंथली SIPमध्ये त्याच्या ट्रॅकिंगची गरज नाही आहे. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, मंथली SIP इज द बेस्ट सोल्युशन. त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही करण्यात काहीही माझ्या मते काही फायदा नाही आहे फारसा. ओके, सो मंथली SIP इज द बेस्ट थिंग. पण तरीसुद्धा तुमच्याकडे अशी सिच्युएशन असेल की तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत, लमसम अमाऊंट आहे जे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे, तर एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, लमसम इन्व्हेस्टमेंट कुठे करायची असते, जिथे खूप जास्त वोलॅटिलिटी नाही आहे, खूप जास्त वर खाली होत नाही आहे मार्केट. ओके, उदाहरणार्थ तुम्ही FDमध्ये करताय, लमसम करू शकता. तुम्ही रिअल इस्टेट घेताय, लमसम करू शकता. किंवा तुम्ही डेट म्युच्युअल फंड घेताय, डेट म्युच्युअल फंडमध्ये फार काही मुवमेंट नसते आणि ते स्टेडीली स्लोली ग्रो होत असतात, सो तुम्ही तिथे करू शकता. ओके, पण इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि इक्विटी म्युच्युअल फंड्स या दोघांमध्ये तुम्ही लमसम डायरेक्ट मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका. SIP इज द बेस्ट रूट. ठीक आहे, तर आता आपण काय करायचं, समजा तुमच्याकडे काही पैसे आहेत, से फॉर एक्झाम्पल 5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत. आता हे 5 लाख रुपये तुम्ही एकत्र म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी ते 5 लाख रुपये डेट फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. डेट फंडमध्ये फार काही मुवमेंट नसते. ओके, सो ते तिथे तर राहतील, तिकडे जो काय 6-7%चा रिटर्न तुम्हाला मिळतं ते मिळवत राहतील, आणि त्या डेट फंडमधून दर महिन्याला
STP करा, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सो डेट फंडमधून दर महिन्याला तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होत राहील. नॉर्मल जेव्हा आपण SIP करतो तेव्हा बँकेतून म्युच्युअल फंडला पैसे जातात. जेव्हा आपण STP करतो तेव्हा एका फंडमधून दुसऱ्या फंडला पैसे जातात. आता याचा फायदा काय होणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही डेट फंडमध्ये मोठी अमाऊंट ठेवलेली आहे ती तुम्हाला एक फिक्स इंटरेस्ट रेट मिळवून देते आहे. ठीक आहे, म्हणजे तो फायदा तो तुमचा होतोच आहे. प्लस डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट पण होते STPच्या माध्यमातून. बाय द वे STPबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक पण इथे देतो आहे. सो ती पण तुम्ही बघून घ्या, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पण तुम्ही बघून घ्या. तर STPमधून जेव्हा पैसे आपल्या डेट फंडमधून इक्विटीमध्ये जात आहेत तेव्हा डिसिप्लिनचा पण प्रॉब्लेम काही राहत नाही, ते पण दर महिन्याला होत राहणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे दिसत राहणार नाहीत, त्याच्यामुळे त्याचा गैरवापर थांबेल. बऱ्याच वेळेला आपलं बॅक ऑफ द माइंड असतं की हां माझ्याकडे पैसे आहेत, मग कोणी पैसे मागायला आला किंवा तुम्हाला काही खर्च करायची इच्छा झाली, टी व्हीवर काय बघितलं, एखादी ॲड बघितली आणि घ्यायची इच्छा झाली, तर ते सगळे प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाहीत, कारण पैसे तुमच्या नजरेसमोर राहणार नाहीत, ते एका डेट फंडमध्ये असतील. ओके, आणि म्हणून लमसमला अशा प्रकारे इन्व्हेस्ट करा. आय होप या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता कन्फर्म मिळालेलं असेल. SIP हाच बेस्ट ऑप्शन आहे, तोच करा इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये आणि श्रीमंत व्हा. मित्रांनो, असे अनेक विषय आम्ही आमच्या मराठी MBA 2.0 या प्रोग्राममध्ये शिकवत असतो, आणि ते देखील विनामूल्य. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकता येईल, टेक्नॉलॉजी शिकता येईल, फायनान्स शिकता येईल, बिझनेस शिकता येईल, मॅनेजमेंट शिकता येईल. जगातली सर्वोत्तम पुस्तकं आम्ही शिकवतो, आणि हे सगळं विनामूल्य असतं. लाईव्ह सेशन्स असतात, लाईव्ह सेशन्स फ्री असतात, आणि दर महिन्याला असतात. आणि असे 1 महिना 2 महिना नव्हे, तर पूर्ण 1.5 वर्षाचा हा प्रोग्राम आहे. या प्रोग्रामबद्दल माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती वाचा, आजच जॉईन करा. सर्व मराठी बांधवांसाठी हा कम्प्लिटली फ्रीली अवेलेबल आहे. मराठीतून आहे, ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे. सो तुम्हाला अजून डेव्हलपमेंट करायची असेल, भरपूर काही शिकायचं असेल, प्रगती करायची असेल, तर नक्की नेटबेटच्या लाईफ MBA 2.0 या प्रोग्राममध्ये जरूर रजिस्ट्रेशन करा. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय.